नमस्कार, तळोदा वृत्तांकनमध्ये आपलं स्वागत आहे। जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा। भोंगऱ्या बाजार निमित्त व होळी सण निमित्त ओरद येथे येणाऱ्या यात्रेकरूंचे तसेच भाविकांचं मनापासून स्वागत। त्याचबरोबर होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। श्री राजेशदादा पाडवी, आमदार शहादा तळोदा मतदारसंघ, मंगेश भूता पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र नारायण वरसाळे, सामाजिक कार्यकर्ता बोरद पैसिंग तुमडू पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद जाण्या पवार, सामाजिक कार्यकर्ता बोरद। नंदुरबारमध्ये महाकुंभ जलकलशाचा भव्य सोहळा, 101 जोडप्यांकडून महाआरती, 1 लाख भाविकांना गंगाजल वाटप। प्रयागराज येथील महाकुंभ जलकलशाचा भव्य महाआरती सोहळा नुकताच नंदुरबार शहरात पार पडला। या सोहळ्यात 101 जोडप्यांनी महाकुंभ जलकलशाची महाआरती केली। ढोल ताशांच्या गजरात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर स्नान करण्याची संधी न मिळालेल्या सुमारे 1 लाख भाविकांना पवित्र गंगाजल वाटण्यात आले। या कार्यक्रमाला राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, साधुसंत आणि अनेक राजकीय नेते उपस्थित होते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या। सर्वात जास्त महत्व काय आहे, त्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे आणि त्या त्रिवेणी संगमामध्ये आंघोळ केल्यानंतर पुण्य लाभतं असं आख्यायिका आहे। तिथे केलेले जुने काही चुका असतील, काही पाप असतील, काही आपल्या हातून थोड्या मोठ्या लहान मोठ्या चुका, त्या ठिकाणी स्नान केल्यानंतर त्या चुका माफ केल्या जातात असंही सांगतात। आणि म्हणून त्या ठिकाणी येणारा प्रत्येक माणूस कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे हा भेदभाव नसतो। जगातील सर्वात मोठा पवित्र महोत्सव हा प्रयागला महाकुंभ म्हणून होतो। या ठिकाणी आपण बघितलं असेल, जवळजवळ 65 कोटी लोकांनी त्या ठिकाणी स्नान केलं। त्याच्यामध्ये कुठल्या धर्माचे होते, कुठल्या जातीचे होते, कुठल्या पंथाचे होते हे कोणी कधी बघितलं नाही। सर्वांना सामाजिक दृष्ट्या एकत्र येण्याचा तो मोठा सोहळा होता। प्रत्येकाची संस्कृती जाणून घ्यायची, एकमेकाला वाटाघाटी करायचा तो एक सण होता आणि हा सण जगातला सर्वात मोठा पवित्र सण होता आणि म्हणून त्याला महत्व आहे। ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साधू संत येतात आणि आल्यानंतर आपल्याला वचन प्रवचन त्या ठिकाणी ऐकायला मिळतं, आपल्याला मार्गदर्शन मिळतं। त्या ठिकाणी पर्यटक म्हणून लोक येतात। हे एक ठिकाण असं आहे, त्या ठिकाणी सर्व एकत्र होत असताना पर्यटनाचाही स्वाद ते घेतात। आध्यात्मिक धडे आपल्याला त्या ठिकाणी दिले जातात। हा आध्यात्मिक महोत्सव सर्वात मोठा जगातला आहे।